श्री मराठी मध्ये आपले स्वागत आहे। पैशाची कमतरता। एक गरीब स्त्री एका ऋषीकडे गेली, स्वामीजी, असा काही पवित्र मंत्र लिहा की माझ्या मुलांना रात्री भुकेने रडणे थांबेल। साधूने काही क्षण आकाशाकडे पाहिले आणि मग आपल्या झोपडीत जाऊन पिवळ्या कपड्यावर मंत्र लिहिला, ताबीज सारखा गुंडाळून स्त्रीला दिला। ऋषी म्हणाले, हा मंत्र ज्या घरात तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवा। बाई आनंदाने निघून गेली। देवाच्या कृपेने त्या दिवशी तिच्या पतीच्या उत्पन्नात सुधारणा झाली आणि मुलांना अन्न मिळाले। रात्र शांततेत गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना घराच्या अंगणात पैशांनी भरलेली पिशवी दिसली। पैशांशिवाय बॅगेत एक कागदही सापडला ज्यावर काही व्यवसाय करा असे लिहिले होते। यानंतर महिलेच्या पतीने एक छोटेसे दुकान भाड्याने घेऊन कामाला सुरुवात केली। हळूहळू व्यवसाय वाढला तशी दुकानेही वाढली। पैशांचा पाऊस पडल्यासारखा। एके दिवशी पतीची कमाई तिजोरीत ठेवत असताना महिलेची नजर त्या कपड्यावर पडली ज्यावर मंत्र लिहिलेला होता, मला माहित नाही, साधू महाराजांनी कोणता मंत्र लिहिला ज्यामुळे आमच्या सर्व समस्या सुटल्या। विचार करत असतानाच त्याने मंत्राने कापड उघडले। असे लिहिले होते, आर्थिक चणचण संपल्यावर सगळे पैसे तिजोरीत लपवून ठेवण्यापेक्षा थोडे पैसे अशा घरात ठेवा जिथून रात्री लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येतो। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि तुमचे जीवन आनंदी आणि सोपे होईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।